हाय एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? तर मी पण मजेत. तर आज सकाळी लवकर उठून पटपट जेवढी कामं आवरता येईल तेवढे आवरून घेतली. घर झाडून घेतलं, त्यानंतर घर पुसूनही घेतलं. त्यानंतर मी माझी आंघोळ आवरली आणि देवपूजा करून घेतली, कारण आज बैलपोळा आहे. आता बैलपोळ्यानिमित्त मला पुरणाचा स्वयंपाक करायचा होता, तर त्या स्वयंपाकाला बराच वेळ लागतो. त्याच्यामुळे मी विचार केला की सर्वप्रथम आपण नाश्ता करून घेऊ. तर नाश्त्यासाठी मी आज पोहे बनवत होते. नाश्ता वगैरे झाला म्हणजे टेन्शन राहत नाही. आणि नंतर पिल्लूचंही जेवण वगैरे बनवून घेऊ म्हटलं आणि पिल्लूलाही खाऊ पिऊ घालून त्यालाही झोपी लावून देऊ, म्हणजे माझा स्वयंपाक वेळेवर होईल. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलंच की आज मी पुरणाचा संपूर्ण स्वयंपाक बनवणार आहे. तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पूर्ण स्वयंपाकाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ती पुढे ब्लॉगमध्ये नक्की बघा. त्याआधी मी इथे पोहेची तयारी करून घेतली. टोमॅटो तर चिरलाच होता, त्यानंतर कांदाही चिरून घेतला आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून जिरा मोहरीची फोडणी देऊन थोडे शेंगदाणे टाकले, त्यानंतर हिरवी मिरची टाकली आणि थोडीशी हळद टाकून त्यात आपण भिजवून घेतलेले पोहे टाकायचे. आता पोहे जास्त भिजवायचे नाही, कारण पोह्यांचा नंतर गटका होतो. आपण ज्या वेळेस कढईमध्ये तेल टाकून फोडणी वगैरे द्यायची तयारी करतो त्याच वेळेस पोहे धुवून ठेवायचे, म्हणजे पोह्यांचा जास्त गटकाही होत नाही आणि पोहे आपण शिजवून घेतल्यानंतर मस्त मोकळे मोकळे शिजतात आणि खायलाही चविष्ट लागतात. कमी गॅसवर पोहे व्यवस्थित परतून घ्यायचे. आता पोह्यांना नेमकी माझ्याकडे कोथिंबीर नव्हती. कोथिंबीर टाकली की पोहे दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही तितकेच चविष्ट लागतात. पण काय करणार, बाहेर पाऊस इतका चालू आहे की त्या पावसामध्ये बाहेर कुठे जाऊन भाजीपाला आणायची सुद्धा इच्छा होत नाही आणि भाजीपाला पावसामुळे खूप खराब भेटतो. आता इथे आम्ही आमचा नाश्ता एन्जॉय करत होतो, तर पिल्लू आमच्याकडे कसा बघत होता बघा. त्याला असं वाटत असेल की हे खात आहे पण मला का देत नाही आहे. तर आमचा नाश्ता वगैरे झाला, त्यानंतर मी लगेचच त्याचं जेवण बनवायला घेतलं. तर त्याला आज मी जेवणामध्ये सॅरेलॅक असताना त्या सॅरेलॅकची पेज बनवणार होते. हे सॅरेलॅक मी घरीच बनवलं आहे, पण याचा फुल व्लॉग तुमच्यापर्यंत येण्यासाठी थोडासा उशीर झाला आहे, कारण तो ब्लॉग मला एडिट करायला वेळच मिळाला नाही. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेचच बैलपोळा आला, तर म्हटलं पहिले हा ब्लॉग टाकू आणि त्यानंतर तो ब्लॉग एडिट करून टाकू. आता ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे. जे तयार केलेलं सॅरेलॅक असतं तर ते 2 ते 3 चमचे घ्यायचं. त्याआधी कढईमध्ये अर्धा चमचा तूप टाकायचं. तूप चांगलं गरम झाल्यानंतर 2-3 चमचे सॅरेलॅक त्यात टाकायचं. ते व्यवस्थित भाजून घ्यायचं. त्यानंतर आपलं बाळ किती गोड खातं त्या हिशोबाने, पण बाळाला जास्तही गोड देऊ नका. अर्धा चमचा किंवा अर्धा चमच्यापेक्षा थोडा जास्त गूळ टाकायचा आणि ते सॅरेलॅक चांगलं असं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं. त्यानंतर ते व्यवस्थित थंड करून घ्यायचं आणि बाळाला खाऊ घालायचं. हे सॅरेलॅक त्याने आज फर्स्ट टाईम खाल्लं, कारण मी पहिल्यांदाच बनवलं आहे त्याच्यासाठी आणि खरंच सांगते त्याला हे सॅरेलॅक खूप आवडलं. तर ही जी रेसिपी आहे ना, ही मी तुमच्यासोबत येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्कीच शेअर करेल. तर पिल्लूचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी त्याची आंघोळ वगैरे आवरून घेतले आणि त्याला झोपी लावला, कारण मला माहिती होतं तो जोपर्यंत जागा राहील तोपर्यंत माझे कोणतेच कामं होणार नाही. कारण आज स्वयंपाक पण खूप होता आणि पुरणाचा स्वयंपाक म्हटला तर बराच वेळ लागतो आणि एवढा मोठा स्वयंपाक करायचा होता. त्यामुळेच मी यांना सांगितलं की आज तुम्ही काही करा पण वर्क फ्रॉम होम करा, कारण तो जर मध्येच उठला तर तुम्ही त्याला सांभाळलं तर माझा बाकीचा स्वयंपाक तरी होईल. मी पहिले मशीनला कपडे लावून दिले, कारण काही थोडाफार स्वयंपाक होईपर्यंत कपडे पण धुवून होतील म्हटलं. आणि त्यानंतर तुम्ही बघितलं की मी पहिले भात लावला. तर भात लावताना पहिले पाण्याला थोडी उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर अर्धा चमचा किंवा अर्ध्या चमच्याला थोडं जास्त तूप टाकायचं, कारण भात तुपामुळे खूप छान लागतो आणि टेस्टही छान लागते, शिजतो पण मोकळा मोकळा. तर एक साईडला मी भात लावून दिला होता आणि इकडे दुसऱ्या कुकरमध्ये मी पुरणासाठी डाळ शिजवून घेत होते. तर डाळ मी पहिले 15 मिनटं व्यवस्थित भिजून घेतली. डाळ भिजून घेतल्यामुळे डाळ एकदम छान शिजते आणि पुरणही आपलं अगदी छान तयार होतं. डाळ शिजत घालताना सर्वप्रथम पहिले पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं तेल टाकायचं आणि त्यानंतर भिजवून घेतलेली डाळ टाकायची आणि कुकरचं झाकण लावून 6-7 शिट्ट्या होईपर्यंत डाळ व्यवस्थित शिजून घ्यायची. आता तिकडे डाळ शिजते तोपर्यंत मी इथे खिरीची तयारी करून घेते, कारण पुरणपोळीसोबत मी खीर बनवणार होती. तर सर्वप्रथम पॅनमध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि त्यात कोणतेही आपल्या आवडीनुसार तांदूळ टाकायचे. तर आता आपण खीर किती बनवतो त्या हिशोबाने 2 चमचे किंवा 3 चमचे किंवा 4 चमचे तांदूळ घ्यायचे. तर ते तांदूळ त्या तुपामध्ये व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि ते तांदूळ भाजल्यानंतर एका वाटीमध्ये काढून त्यात पाणी टाकून ते 15 मिनटं भिजून घ्यायचे. आता तांदूळ भिजताय तोपर्यंत मी त्याच पॅनमध्ये खोबरं किसून घेतलं होतं.
अर्धी वाटी मी खोबरं किसून घेतलं होतं, तर तुपामध्ये ते खोबरं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता हे खिरीचं सर्व प्रिपरेशन मी आधीच करून घेणार होती. तर खोबरं व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. खोबरं किसूनच घ्यायचं खिरीसाठी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये थोडंसं बारीक दळून घेऊ शकता, पण मी तसंच टाकते कारण तशी खीर खूप छान लागते. त्यानंतर थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम जाडसर बारीक असे कुटून घेतले. पॅनमध्ये पुन्हा थोडंसं तेल टाकलं, पॅनमध्ये तेल नाही, पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलं आणि त्यामध्ये मी काजू बदाम थोडेसे ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर आपण भिजून घेतलेले तांदूळ होते, ते तांदूळाचे जाडसर मिक्सरमधनं बारीक दळून घ्यायचे, म्हणजे ते खिरीमध्ये लवकर शिजतात. त्यानंतर एका पातेल्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं. त्या तुपामध्ये खोबरं आणि काजू बदाम हे सर्व एकत्र टाकायचं, कारण आपण हे ऑलरेडी पहिले भाजलेलं होतं, तुपामध्ये व्यवस्थित फ्राय केलेलं होतं. म्हणून ते सर्व टाकून आणि लगेचच त्यात दूध टाकायचं. तुम्हाला खिरीमध्ये पाणी टाकायचं असेल तर थोडंफार तुम्ही पाणीही टाकू शकता, पण माझ्याकडे दूध होतं तर मी खिरीमध्ये बऱ्यापैकी दूध टाकलं. आणि आता खीर शिजते तोपर्यंत म्हटलं इकडे पुरणाची डाळ शिजून तयार झाली आहे, तर ती डाळ तुम्हाला दाखवत होती. तर बघा किती छान शिजले आहे. काही वेळेस काय होतं, आपण डायरेक्ट डाळ टाकली तर डाळ लवकर शिजत नाही आणि पुन्हा कुकर गॅसवर ठेवून पुन्हा आपल्याला डाळ शिजवावं लागते. असं माझ्यासोबत बराच वेळेस झालं आहे, म्हणून ही ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. आता ही संपूर्ण डाळ मी पुरणाच्या चाळणीमध्ये ओतून त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं, कारण त्याचा मला सार बनवून घ्यायचा आहे. त्यासोबत मी 2-3 चमचे थोडीशी डाळही काढून घेतली, कारण सार घट्ट झाली पाहिजे त्यासाठी मी थोडीशी डाळही काढून घेतली. आणि पुरणाच्या चाळणीने ही संपूर्ण डाळ मी व्यवस्थित गाळून घेतली. डाळ गाळून घेईपर्यंत इकडे खीर पण व्यवस्थित शिजून तयार झाली होती. आता त्यानंतर मी गूळ किसायला घेतला. तर मी 1.5 वाटी डाळ घेतली होती. 1.5 वाटी डाळपैकी मी 3 ते 4 चमचे मी सारसाठी ती डाळ काढली होती. मग त्या हिशोबाने मी 1.25 वाटी गूळ घेतला. गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार, कारण आता मी खीर बनवली होती तर खीरही गोड होती, त्यामुळे मी पुरण थोडंसं फिक्कच बनवलं होतं, कारण दोन्ही गोड म्हटलं तर ते जास्त खाल्ल्या जात नाही. मग मी 1.5 वाटी डाळीला 1.25 वाटी गूळ घेतला. गाळून घेतलेली डाळ आणि गूळ एकत्र करून मी हे पुरण शिजवून घेतलं. आता हे पुरण शिजण्यासाठी साधारण मला 20 ते 25 मिनिटं लागले. तोपर्यंत कपडेही धुवून झाले होते, तर म्हटलं पहिले कपडे वाळत घालून घेऊ, कारण पाऊस चालू होता. पाऊस चालू असल्यानंतर कपडे काय व्यवस्थित सुकत नाही. मग म्हटलं पहिले आपण कपडे वाळत घालून घेऊ आणि तोपर्यंत पुरणही थंड होईल म्हटलं. तर पुरण थंड झाल्यानंतर लगेचच पोळ्या करून घेऊ. कपडे वाळत घालून झाल्यानंतर पोळ्या करायला घ्यायच्या. तर त्याआधी भांड्यांचा पसारा दिसत होता. खूप भांडे जमले होते, कारण एवढा मोठा स्वयंपाक म्हटलं तर खूप भांडे निघतात. मग सर्वप्रथम मी भांडे वगैरे घासून घेतले, कारण मला नंतर सारही बनवायची होती, तर पातेलंही घासायला होतं. त्यानंतर मला भजे कुरडई काढायची होते, भजे वगैरे तळायचे होते, तर त्यासाठी कढई घासायला होती. मग त्याआधी मी सर्व भांडे वगैरे घासून घेतले आणि नंतर मी कणिक मळून घेतली. तर आता कणिक मळताना मी तर काही दाखवलं नाही, पण त्यामध्ये मी काय टाकलं ते सांगते. थोडं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पीठ घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि किंचित अशी हळद टाकायची. हळद टाकल्यामुळे पुरणाच्या पोळीला कलर छान येतो आणि मीठ टाकल्यामुळे पुरणाची पोळी खायला टेस्टी लागते. कारण असं म्हणतात कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडासा मिठाचा वापर केला तर तो पदार्थ आणखी छान लागतो. आता पुरणाची पोळी बनवताना मला माझ्या माहेरची आठवण आली, कारण मी जेव्हा 8वी-9वीला असेल तेव्हा मी आईकडे हट्ट करायची की मला पुरणाची पोळी बनवू दे गं. तेव्हा मला पुरणाची पोळी अजिबात जमत नव्हती. मला ते दिवस आठवले. पुरणाची पोळी बनवायला घेतली की मला पुरणाची पोळी लाटताही येत नव्हती आणि व्यवस्थित भाजताही येत नव्हती आणि ती माझ्याकडनं फुगतही नव्हती. त्यावेळेस मी आईला नेहमी म्हणायची की तुझी पोळी कशी फुगते गं, तर माझी पोळी अशी फुगतच नाही. तर ती मला नेहमी सांगायची की तू प्रॅक्टिस कर, प्रॅक्टिस केल्यावर नक्की तुला जमेल. पण तेव्हा हे सर्व करायचा आपल्याला कंटाळा येतो. पण आता ते दिवस आठवल्यानंतर असं वाटतं की खरंच ते माहेर पण किती छान असतं. तेव्हा जर आपल्याला आईने सांगितलं हे कर गं ते कर गं, तर आपण लगेच नाही म्हणू शकतो. पण इकडे आपल्याला कितीही काही झालं तरी आपल्याला आपलं करावंच लागतं. बरं असो, संसार म्हटलं तर ह्या सर्व गोष्टी तर येणारच, हे सर्व तर करावं लागणारच. तर सर्वप्रथम मी छोटासा उंडा घेतला, त्यामध्ये पुरण भरलं आणि ती पोळी व्यवस्थित लाटून घेतली. आता पुरणाची पोळी लाटताना एकदम हलक्या हाताने लाटायची. जास्त जोर लावून लाटली तर पुरणाची पोळी मध्येच तुटते आणि भाजतानाही ती पुरणाची पोळी मध्येच फुटून जाते. तर मी व्यवस्थित लाटून घेतली. त्यानंतर गॅसवर थोडंसं तूप वगैरे टाकलं. त्यानंतर पोळी टाकली आणि पोळीच्या कडेला थोडीशी तुपाची धार टाकायची, म्हणजे पोळी खाली तव्याला चिटकत नाही. आणि दोन्ही बाजूंनी मी पोळी व्यवस्थित भाजून घेतली. तर बघा माझी पुरणाची पोळी किती छान फुगली होती. तर हीच पुरणाची पोळी फुगताना मला इतका आनंद झाला.
आणि आज मी जेवढ्या काही पुरणाच्या पोळ्या बनवल्या त्या पोळ्यांपैकी माझी एकही पोळी आज फुटली नाही, सर्व पोळ्या व्यवस्थित आल्या। तर सर्व पोळ्या वगैरे झाल्यानंतर मी सार बनवायला घेतला। आता माझ्या नवरोबाला माझ्या हातचा सार इतका आवडतो की त्यांचं असं म्हणणं होतं की ही रेसिपी तू नक्कीच शेअर कर, तू बाकी शेअर कर किंवा नको करू पण ही रेसिपी नक्की शेअर कर, म्हणजे कधी बाय चान्स तू जर माहेरी गेली तर मला ही रेसिपी बनवता येईल, मी तुझी व्हिडिओ बघून ही रेसिपी बनवू शकतो। अशा हिशोबाने त्यांनी मला सांगितलं की ही रेसिपी तू नक्कीच शेअर कर। म्हटलं ठीक आहे, बाकीची रेसिपी मला शेअर करायचीच आहे तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल। आता सार बनवण्यासाठी सर्वप्रथम मी 2 कांदे उभे चिरून घेतले आणि त्यात थोडंसं आलं आणि काही लसणाच्या पाकळ्या टाकल्या। ते तेलामध्ये व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घेतलं। त्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याची उभे काप करून घेतले। त्यानंतर ते खोबरंही मी व्यवस्थित भाजून घेतलं आणि हा मसाला थंड होतोय तोपर्यंत मी घराला झाडू मारून घेतला, कारण संध्याकाळ होत होती तर त्याआधी मी घर झाडून घेतलं आणि नंतर सार बनवायला घेतलं। भाजून घेतला कांदा आणि खोबरं मी व्यवस्थित अगदी 2 किंवा 3 चमचे पाणी टाकून दळून घेतलं। यात जास्त पाणी टाकायचं नाही, कारण जास्त पाणी टाकलं आणि हे तेलामध्ये जर आपण टाकलं तर तेलही उडतं आणि मसालाही उडतो, त्यामुळे अगदी कमी पाण्यामध्ये हा मसाला दळून घ्यायचा आणि नंतर तो तेलामध्ये टाकून तो व्यवस्थित परतून घ्यायचा। आता त्यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाला टाकायचा। मी माझ्या आवडीनुसार लाल मिरची, काळा मसाला, त्यानंतर मीठ टाकलं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा लसूण मसालाही वापरू शकता, पण माझ्या आईने मला काळा मसाला दिला आहे, त्या मसाल्याची टेस्ट खूप छान होती तर मी तोच मसाला यात टाकला। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि अगदी 5 मिनटं कमी गॅसवर तो मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा। पाणी टाकल्यामुळे त्या मसाल्याला अगदी छान तरी येते आणि आपण जी काही सार बनवणार आहोत त्या सारालाही व्यवस्थित तरी येते। त्यानंतर ते परतून घेतल्यानंतर आपण जे पाणी काढलं होतं आणि त्यात मी डाळही काढली होती तर ते सर्व मी त्या सारमध्ये टाकलं आणि त्यानंतर आपल्याला हवं असेल तर गरम पाणी टाकायचं, गार पाणी टाकायचं नाही। मी त्यानंतर गरम पाणी टाकलं आणि सार चांगली अशी उकळून घेतली। नंतर कोथिंबीर वगैरे टाकली आणि कमी गॅसवर सार उकळण्यासाठी ठेवली। त्यानंतर मी इकडे कढईमध्ये तेल टाकून पटकन कुरड्या तळून घेतल्या, कारण वेळ पण खूप झाला होता आणि कारण माझे भजे वगैरे पण काढायचे बाकी होते, तर म्हटलं त्याआधी कुरड्या वगैरे तळून घेऊ आणि लगेच गरमागरम भजे वगैरे काढून नैवेद्याचं ताट तयार करू आणि नैवेद्य दाखवू। तर इथे मी भजेचं पीठही तयार करून घेतलेलं होतं। मी कांद्याचेच भजे काढणार होती, कारण मला आणि त्यांना आम्हाला दोघांनाही कांद्याचेच भजे आवडतात, तर म्हटलं कांद्याचेच भजे काढू। आणि मी कांद्याचे भजे करताना यात मी सोडा वगैरे काही टाकत नाही, पण भजे खायला इतके छान झाले होते, इतके टेस्टी झाले होते। तर मी हे भजे कसे बनवले, मी ह्या भजेचं जे पीठ होतं ते कसं तयार केलं हे मी तुम्हाला नक्कीच येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंट नक्की करा, मी नक्कीच ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल। तर इथे गरमागरम भजे पण मी बनवून घेतली। त्यानंतर मी लगेचच नैवेद्याचं ताट तयार करायला घेतलं। तर छान असं मी नैवेद्याचं ताट तयार केलं। सर्व व्यवस्थित जे काही बनवलेलं होतं ते सर्व ताटामध्ये व्यवस्थित ठेवलं आणि त्यानंतर मी लगेचच देवपूजा करायला घेतली। आता सकाळी देवपूजा तर झालेलीच होती, पण झालं कसं की सकाळी देवपूजा करताना फुलं भेटली नव्हती, त्यामुळे मी सकाळी देवपूजा साधी सोपीच करून घेतली होती। पण आता संध्याकाळी मी त्यांना फुलं आणायला पाठवलं होतं, तर ते फुलंही घेऊन आले आणि त्याबरोबर बैलही घेऊन आले। तर मी सर्व देवांना फुलं वगैरे ठेवली, बैलांनाही फुलं ठेवली। त्यानंतर मी बैलांना हळदी कुंकू लावला आणि देवपूजा करून घेतली। त्यानंतर मी नैवेद्याचं जे ताट तयार करून घेतलं होतं तो नैवेद्य मी देवासमोर ठेवला, देवाला मी नैवेद्य दाखवला। त्यानंतर मी देवाला नमस्कार वगैरे केला आणि माझ्यानंतर पिल्लूच्या पप्पांनी आणि पिल्लूनेही देवाला नमस्कार केला। तर अशा प्रकारे आम्ही अगदी सोप्या पद्धतीने आमचा बैलपोळा हा सण साजरा केला। तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला माझे ब्लॉग बघायला आवडत असतील तर माझे ब्लॉग नक्कीच शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय।